बार्शी झेडपी आणि पंचायत समितीमध्ये झेडपीच्या 6 पैकी 6 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत, तर पंचायत समितीच्या 12 पैकी 12 जागा भाजपनं मिळवल्यात। बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजपनं मुसंडी मारलेली आहे। 3 झेडपी गटात भाजपनं बाजी मारली आहे, तर राष्ट्रवादी एका जागेवर जिंकलेली आहे। पंचायत समितीच्या 4 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत। राष्ट्रवादीनं पंचायत समितीच्या 2 जागा जिंकलेल्या आहेत, तर सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजप मुसंडी मारताना दिसतंय। 3 झेडपी गटात भाजपनं बाजी मारली आहे, तर राष्ट्रवादी एका जागेवर जिंकलेली आहे। सोलापूरमध्ये भाजपचा वरचष्मा राहिलेला आपण पाहतोय। राष्ट्रवादीनं पंचायत समितीच्या 2 जागा जिंकलेल्या आहेत, तर तिकडे सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजपनं मोठी जोरदार अशी मुसंडी मारलेली आहे। 3 झेडपी गटात भाजपनं बाजी मारली आहे। राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ 1 जागा जाताना आपल्याला दिसते। पंचायत समितीच्या 4 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत। सोलापूरमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळतंय। विजयी घौडदौड भाजपची सोलापूरमध्ये सुरूच असल्याचं चित्र आहे। 3 झेडपी गटात भाजपनं बाजी मारली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला केवळ 1 जागा गेली। पंचायत समितीच्या 4 जागा भाजपनं जिंकल्याचं चित्र आपण पाहतोय। राष्ट्रवादीनं पंचायत समितीच्या 2 जागा जिंकलेल्या आहेत, मात्र भाजप जोरदार मुसंडी मारताना सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापुरात खासदार काँग्रेसचा असताना देखील आपण पाहतोय काँग्रेसची कामगिरी जी आहे ती निराशाजनक राहिल्याचा आतापर्यंत जे कल हाती आलेले आहेत त्यानुसार आपण पाहतोय, आणि भाजप मात्र सोलापूरमध्ये जोरदार मुसंडी मारत असताना आपल्याला पाहायला मिळतं। तर सुरुवातीपासूनच भाजप कलांमध्ये आणि निकालांमध्ये आघाडीवर होतं। निकालांमध्ये सुरुवातीपासूनच भाजपचे अनेक उमेदवार जिंकले आहेत, त्यामुळे सोलापूरमध्ये भाजप एक हाती सत्ता मिळवणार असं निश्चित मानलेलं जात होतं। आता बार्शीमधली ही अपडेट, बार्शी झेडपी आणि पंचायत समितीमध्ये भाजपनं हे मोठं यश मिळवलंय। झेडपीच्या आणि पंचायत समितीच्या सगळ्याच जागांवर भाजपनं विजय मिळवलेला आहे। पंचायत समितीच्या 12 पैकी 12 ही जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत। सोलापूरमधून पुढची बातमी, महत्वाची बातमी, भाजप उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी यांनी विजय प्राप्त केलेला आहे। पंचायत समितीमध्ये बलवान गोतसुर्वे यांनी देखील विजय नोंदवलेला आहे। खोटगी या गणामधून भाजपच्या अंबिका पाटलांचा देखील विजय झालेला आहे। सोलापूर वळसंग जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा आपल्याला फडकताना पाहायला मिळतोय। भाजप उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी यांनी विजय प्राप्त केलेला आहे। पंचायत समितीमध्ये बलवान गोतसुर्वे हे देखील विजयी झालेले आहेत, तर पुन्हा एकदा सोलापूरमध्ये भाजपनं आपला विजयी झेंडा रोवल्याचं चित्र आपण पाहतोय। भाजप उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी यांनी विजय प्राप्त केलेला आहे, तर पंचायत समितीमधनं बलवान गोतसुर्वे हे विजयी झालेले आहेत। सोलापूरमध्ये जिल्हा परिषद असेल, सोलापूर पंचायत समिती निकालांमध्ये देखील भाजपचाच वरचष्मा राहिल्याचं आतापर्यंतच्या कलानुसार निकालानुसार आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं भाजपकडनं त्या ठिकाणी जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। विजयी उमेदवारांकडनं देखील जल्लोष केला जातोय। विजयी उमेदवारांकडनं विजयी रॅली काढल्या जात आहेत, त्यामध्ये अनेक कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांनी आता जल्लोषाला सुरुवात सोलापूरमध्ये केलेली आहे। महत्वाची बातमी सोलापूरमधून, सोलापूरमध्ये भाजप उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी हे विजयी झालेले आहेत। पंचायत समितीमध्ये बलवान गोतसुर्वे हे विजयी झाल्याचं दिसतंय। होडगी गणातून भाजपच्या अंबिका पाटील यांनी विजय मिळवलेला आहे। सोलापूर वळसंग जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे। भाजप उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी हे विजयी झालेले आहेत, तर पंचायत समितीमध्ये बलवान गोतसुर्वे हे विजयी झालेत। होडगी गणातून भाजपच्या अंबिका पाटील यांचा विजय झालेला आहे। सोलापूरमध्ये आपण पाहतोय भाजपची आता विजयी घौडदौड सुरूच असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपचा वरचष्मा सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालांमधनं आपल्याला पाहायला मिळतोय। साताऱ्यामध्ये सध्याचं काय चित्र आहे, साताऱ्यामध्ये निकाल काय सांगतायत, ताजे अपडेट्स काय पोहोचतायत त्यावर एक नजर टाकूयात। साताऱ्यामध्ये भाजपचा 5 जागांवर विजय झालेला आहे। साताऱ्यामध्ये शिवसेना केवळ एका जागेवर शिवसेनेला विजय मिळवता आलेला आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी खातं देखील उघडता आलेलं नाहीये। साताऱ्यामध्ये अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसला खातं उघडता आलं नाहीये। काँग्रेसची देखील तशीच काहीची परिस्थिती आहे, 0 जागा काँग्रेसला मिळाली। पुढची बातमी रायगडमधून, रायगड जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। भाजपच्या शर्मिला पाटील यांचा पराभव झालेला आहे। आमदार रवींद्र पाटील यांच्या सुनबाई आहेत आणि त्यांचा यामध्ये पराभव झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा यामध्ये विजय झालेला आहे। रायगड जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय। आमदार रवींद्र पाटील यांच्या सुनबाई आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचा यात विजय, आणि रायगड जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय। भाजपच्या शर्मिला पाटील यांचा पराभव झालेला आहे। आमदार रवींद्र पाटील यांच्या त्या सुनबाई आहेत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पल्लवी भोईर यांचा विजय झालेला आहे।
रायगडमधून ही महत्वाची बातमी. रायगडमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचा यामध्ये विजय झालेला आहे. रायगड जिल्ह्यात भाजपच्या शर्मिला पाटील यांचा पराभव झालाय. आमदार रवींद्र पाटील यांच्या त्या सुनबाई आहेत, त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे आणि यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पल्लवी भोईर यांचा विजय झालेला आहे. रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. सध्या भाजपला पण मात्र हा मोठा धक्का मानला जातोय, कारण भाजपच्या शर्मिला पाटील म्हणजेच आमदार रवींद्र पाटील यांच्या सुनबाई यांचा पराभव झालेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचा विजय झालाय. आता सोलापूरमधून महत्वाची बातमी. सोलापूर वळसंग जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे. भाजप उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी हे विजयी झालेले आहेत. पंचायत समितीमध्ये बलवान गोतसुर्वे हे विजयी झालेत. होटगी गणातून भाजपच्या अंबिका पाटील यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे सोलापूर वळसंग जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे. भाजपचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. पुढची बातमी बार्शीमधून. बार्शी झेडपी पंचायत समितीमध्ये भाजपला मोठं यश मिळालंय, कारण झेडपीच्या 6 पैकी 6 जागांवर भाजपचा विजय, तर पंचायत समितीच्या 12 पैकी 12 जागांवर भाजपचा विजय झालेला आहे. म्हणजेच बार्शीमध्ये भाजपनं हे मोठं यश मिळवलेलं आहे.